अशीच गटपास केलेला आहे लखन आणि बकासूर सप्त हिंदकेसरी बकासूर ही सुंदर अशी गाडी पळाली आणि गटपास देखील केलेला. चला आता दादांशी बोलू आणि आजच्या मैदानाचं नियोजन वगैरे कसं ठरलं ती पूर्ण अशी माहिती घेऊया. बघा हिंदकेसरी लखनने गटपास केलेला आहे. चला आता दादांशी बोलूया आणि आजच्या मैदानाबद्दल आणि आजच्या जी शर्यत जमली आणि फेरा कसा जमला त्याच्याबद्दल माहिती घेऊ. दादा नमस्कार. 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 आपलं नाव सांगा. मी सर्जेराव पाटील चव्हाण, करोडी, छत्रपती संभाजीनगर. आणि काय सांगाल लखनबद्दल? आज चांगला असा गटपास केलेला आहे त्याने, मस्त अंतर. आज लखन आणि सप्त हिंदकेसरी बकासूर हे दोघांचा पायरा होता. आजही चांगला लखन नेहमीप्रमाणेच आज सुद्धा चांगला त्याला पळ लागला आणि एक चांगल्या अंतरात गट पास केला त्याने. कडे बघायला गेलं समोर सप्त हिंदकेसरी बकासूर ज्या नंदीसोबत प्रत्येक बैलगाडा मालकाची इच्छा असते की आपली एकदा याच्यासोबत पेरा वगैरे जुलून यावा. तर आपला पेरा कसा जुलून आला बकासूर सोबत? ते तर आमचे सगळे मनोहर शेठ माझा लहान भाऊ आहे, ते सगळं ते बघत असतात. त्यांचं बऱ्याच दिवसांनी बोलणं चालू होतं, परंतु माझं म्हणणं तो सप्त हिंदकेसरी आहे, लखन पण चांगला पळतो. पण इथं जेवढे बैल आलेले, जेवढे नंदी आले ते सुद्धा सगळे चांगले. याचं कारण असं आहे, लोक 1000 किलोमीटर, 500 किलोमीटर, 200 किलोमीटर आपल्या बैलाला खूप लहान मुलाप्रमाणे जपतात आणि त्याचं संगोपन करतात. आणि ते सुद्धा बैल माझ्या हिशोबाने सगळेच पळणार आहे. पण त्यातल्या त्यात एक बकासूर खूप चांगला पळणारा बैल आहे, खूप नामांकित बैल आहे. आणि लखन सुद्धा मागील जवळपास 60, 70, 80 नंबरपासून तो सुद्धा एक गुलालातच नेहमी. आणि लखन सोबत सुद्धा आमच्या भावाचं त्याचं बोलणं होऊन मला असं वाटतं की यावेळेस बकासूरवाल्यांनीच आमच्या बंधूला फोन केला आणि या पेडगावच्या मैदानात आपण सोबत खेळू म्हणून असा तो पायरा झाला, अशी माझी माहिती. बरोबर. कारण बघायला गेलो आपलं लखन बिंजोड घाट जिथं बघावं तिथं आपलं नाव करतंय, गुलाल घेते आणि नंबरात देखील राहतं. त्याबद्दल काय सांगाल? त्याच्या जिद्दीबद्दल काय सांगाल? आता खरं पाहिलं तर याच्यात मालक एकच काम करू शकतो की आपल्या बैलाचं चांगलं संगोपन करू शकतो, त्याचं खिलाई, त्याचं सगळ्या गोष्टी हे बघू शकतो. पण पळणं हे बैलाचं काम असतं. आणि लखन इतका जिद्दीचा बैल आहे आणि लखनचा जो पळ आहे तो इतका सर्वोत्कृष्ट आहे. तो कुठल्याही जरी कुठेही टाकला, 3 फेऱ्यामध्ये त्याला पळायची सवय नव्हती, फलटणला आला तिथेही नंबर घेतला. कारण तो आमच्याकडे सेकंदावर चालणारा बैल होता. आमचे तिकडचे घड्याळ पंच जे आपले गणेश भाऊ पळसकर हे आमच्याकडे तिकडे सेकंदाच्या घड्याळाचं खरं तर ते जनक आहे, त्यांनीच हे सुरू केलेलं आहे. तिकडे चालणारा बैल होता, तिकडे त्याचे 60-70 नंबर झाले होते. मग असं वाटलं की बाबा आता इकडे घाटावर नेलं पाहिजे म्हणून त्याला फलटणला त्या दिवशी आणलं. तो फलटण केसरी झाला. त्याच्यानंतर मुंबईला सुद्धा बिनजोडसाठी नेलं, तिथं पण त्याने सलग 6 बिनजोड मारल्या. म्हणजे लखन जिथं गेला तिथं तो 1 नंबरमध्ये म्हणा किंवा गुलालमध्ये राहतो 100%. बरोबर. म्हणजे तुमची जी पण मेहनत आहे, जी पण मित्रपरिवार सहकाऱ्यांची जी मेहनत आहे ती आता सफल होताना आपल्याला दिसत आहे. 100% जितकी मालकाची बैलाची मेहनत राहते तितके त्याला सांभाळणारे जेवढे ग्रुप आहे आमचा ते सगळ्यांची मेहनत आहे. जे जे बैलाचा सांभाळ करते 4-5 जणांचा ग्रुप आहे ते सगळे त्याचा एकदम आमचा आवी असेल, आकाश असेल, गौतम असेल, आता 2-3 पोरं इथं सोबत आलेले नाही, संतोष आहे, विठ्ठल भाऊ आहे, मनोहर शेठ सोबतची सगळी टीम आहे. अजून 2-4 पोरं घरी आहे म्हणून आमचे 2 आकाश वर्ग इथं. बरोबर. आणि पेडगावच्या मैदानाबद्दल काय सांगाल? की एक हिंदकेसरी मैदान जिथं प्रत्येक बैलगाडा मालकाची इच्छा असते की आपली गाडी गुलालात राहावी. तिथे तर तुमच्या समोर मुलाखत देतोय, परंतु माझ्या आयुष्यातला 3 फेऱ्याचं पहिलं मैदान मी आज मैदानामध्ये आलो. येऊन मला 10 मिनिटं झाले आणि लगेच 39 नंबरचा गट लखनचा सुटला. मी पाय खाली टाकला आणि गट सुटला आपला. म्हणजे माझ्या आयुष्यातले म्हणजे बैलगाडा शर्यतीमधलं 3 फेऱ्याचं पहिलं मैदान मी आज बघतोय. आणि एवढं भव्य दिव्य जिथं हजारोच्या संख्येनं बैलगाडा प्रेमी आणि जवळपास आज 2000 बैल, 1000 जर गट म्हटलं तर 2000 बैल आज आहे, उद्या पण आहे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणातलं माझ्या आयुष्यातलं तर मी सगळ्यात मोठं हेच मैदान बघतोय. बरोबर. आणि आयोजन पण एकदम टॉपचं आहे, कारण की गाडी सकाळची गाडी आपण बघायला गेलो 7:30 वाजता बहुतेक पहिली गाडी सुटलेली आणि त्याच्यानंतर आयोजन देखील तसंच, गाड्या देखील परफेक्ट टायमात. आयोजन चांगलं आहे. त्याचबरोबर जे गाडा मालक आहे ते सुद्धा त्यांना इतकं या मैदानावरती सहकार्य करतात. वेळेवर बैल खाली नेणे, वेळेवर सोडणे, या सगळ्या गोष्टीत म्हणजे गाडा मालकाचं सहकार्य असल्याशिवाय मैदान म्हणजे सक्सेस होऊ शकत नाही किंवा चांगल्या पद्धतीनं पार पडू शकत नाही. तर गाडा मालक आणि नियोजन करणारे जे काही आयोजक या दोघांचा इथं चांगला मेळ आहे. बरोबर दादा. धन्यवाद दादा, तुम्ही मला मोलाचा वेळ दिला त्याच्यासाठी मी तुमचं खूप खूप आभारी आहे आणि तुम्हाला मी शुभेच्छा देतो. नक्कीच आपण गुलालाच्यात मानकरी होऊ. चला, धन्यवाद, थँक्यू.